कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुनोवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलः श्वशुरः पौत्रः शालाः सम्बन्धिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु महि कृते निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिन तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातना धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत पेन्सिल आणली हे पुन्हा वाचून धर्मे नसते कुलम पुढचं धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत श्लोक क्रमांक 26 तत्रा पश्यत स्थितान् पार्थ नीट लक्ष द्या पश्यत स्थितान् ते विलांटीमध्ये जे 3 अक्षर गुंतले त्याच्यातला त बाहेर येणार तत्रा पश्यत तत्रा पश्यत स्थितान् पार्थ पितृनथ पितामहा
आता हा पूर्ण मोठा एक शब्द आहे, याच्यात 5-6 शब्द गुंतले, तर नीट चांगले डोळे मोठे करून पहा आता. आचार्यान आचार्य न पर्यंत तो जो अर्धा न आहे तिथपर्यंत पहिला शब्द. आचार्यान मातुलान लान भला जो न आहे तो. भ्रातृन भला जो न आहे तो. पुत्रान पौत्रान पुत्रान पौत्रान सखीर्स्तता. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखीर्स्तता. श्वशुरान सुहृदश्चैव श्वशुरान सुहृदश्चैव सेनयो रुभयोरपि. तांसमीक्ष्य स कौन्तेयः इथपर्यंत. आता इथं परत नकळत लक्ष द्यायचं. सर्वान बंधू नवस्थिता. कृपया पर्याविष्टो विषीदन्नी दमब्रवीत्. विषीदन्नी दमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण. दोन्ही अनुस्वाराचा म असं उच्चारण होतं. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थित. सिदंती मम गात्राणि इथपर्यंत पहिला टप्पा. मुखं च परिशुष्यति. वेपतुश्च शरीरे मे इथपर्यंत पहिला टप्पा. रोमहर्षश्च जायते. आता इथं गांडीवम स्त्रंसते हस्तात. तो जो डबल त आणि व असं जोडून आहे, तर त्या 2 त पैकी एक त अलीकडे येणार. हस्तात. त्वक्चैव परिदह्यते. त्वक्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं काय द्यायचं. भ्रमतीवच मे मनः. निमित्तानि च पश्यामि पश्यामि पर्यंत. त्यानंतर विपरीतानि केशव. न च श्रेयोनुपश्यामि मी पर्यंत. हत्वा स्वजनमाहवे. न कांक्षे विजयं कृष्ण. न च राज्यं सुखानि च. किन्नो राज्येन गोविंद. किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षितं नो. राज्यं भोगा सुखानि च. त इमे वस्थिता युद्धे. त इमे वस्थिता युद्धे प्राणान त्यक्त्वा. आता इथं जो अनुस्वार आहे त्याचं उच्चारण न असं होईल, म होणार नाही. प्राणान त्यक्त्वा. जर म्हणजे बोलायला कठीण जात असेल, प्राणान सर आधीच म्हणून घ्यायचं वाटलं. प्राणान त्यक्त्वा धनानीच. आचार्यः पितरः पुत्रास सपर्यंत. तथैवच पितामहः. मातुलाः श्वशुराः पौत्रा इथपर्यंत. शालाः संबंधिनस्तथा. एतान्न हन्तुमिच्छामि इथपर्यंत. न तोपि मधुसूदन. अपि त्रैलोक्य राज्यस्य इथपर्यंत पहिला टप्पा. हेतोः किन्नु महिकृते. निहत्य धार्तराष्ट्रान्नः इथपर्यंतच. का प्रीतिः स्याज्जनार्दन. पापमेवा श्रयेदस्मान्. तो हला जो न आहे तिथपर्यंत. पापमेवा श्रयेदस्मान् हत्वै ताना ततायिनः.
हत्वै तानः ततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुं भारत राष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा हत्वापर्यंत सुखिनः स्याम माधव यद्यप्येते न पश्यन्ति इत्पर्यंत लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषम इत्पर्यंत मित्रद्रोहेच पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः इत्पर्यंत पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषम इत्पर्यंत प्रपश्यद्भिर्जनार्दनम ते जे र वारंवार येतो त्याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही प्रपश्यद्भिर्जनार्दन असं कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम कृष्णम नाही येते कृत अर्धात कृत्स्नम तो म पण जो आहे तो हलंत करायचा म्हणजे तो म मधला जो अ असा शब्द आहे अ जे उच्चारण आहे स्वर ते अधर्मोभी भवत्युत धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोभी भवत्युत 25 पर्यंत आपले श्लोक झाले. त्यानंतर 26वा श्लोक आपण पाहिला. तत्रा पश्यत स्थितान पार्थः पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखेसख. की आतापर्यंत श्रीकृष्ण भगवंतांनी तो रथ जो होता तो दोन्ही सैन्यांच्या मधोमध आणून बरोबर तिथं उभा केला आणि उभा केल्यानंतर आता त्याला म्हणतात की हे जे सर्व इथं कोण कोण जमलेलं आहे. कारण जरी हे एवढे वीर योद्धे असले तरी युद्धाची एक प्री प्लॅनिंग जी असते की कसं करायचं कुठं म्हणजे युद्धाची रणनीती जी आखायची जरी मोठे योद्धे असले तरी त्यांना ते करावंच लागतं. कौरवांनी केलं पांडवांनाही करावंच लागणार. म्हणून अर्जुन म्हणतो की मला आता पाहायचं आहे की नेमके कोणते कोणते योद्धे तिथे आले आणि कोणत्या रणनीतीशी कोणत्या मानसिकतेने मी त्यांच्याशी झुंजावं. तिथं दोन्ही सैन्यांच्या मनोबत रथ नेला. रथ नेल्यानंतर मग श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला पाहायला सांगितलं इथं पहा कोण कोण आहे. आणि मग पुढचं उच्चारण येतं की अर्जुनाने आपली शोकाकुल स्थिती असल्याचं वर्णन या श्लोकामध्ये आहे की तत्रा पश्यत स्थितान पार्थ. तिथं पार्थ पार्थ म्हणजे पृथेचा पुत्र म्हणून पार्थ असं अर्जुनाचं नाव. तर पृथेचा पुत्र म्हणजे कुंतीचं नाव पृथा. पृथेचा पुत्र म्हणून पार्थ. तर तत्रा पश्य स्थितान पार्थ तिथं जे जमलेले सर्व होते त्यांना पाहिल्यानंतर कोणाकोणाला पाहिलं. पितृनथ जे पितृ समान आहे पित्या समान आहेत म्हणजे जे कोणी तिथं त्याच्या वडिलांच्या याच्यातले समजा सात्विकी असेल विराट राजा असेल. पितामहान पितामहान म्हणजे पित्याचे वडील किंवा पित्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत म्हणजे भीष्म. त्यानंतर आचार्यान आचार्य म्हणजे गुरुद्रोणाचार्य. मातुलान म्हणजे मामे मामे कोण होता शकुनी होता शैब्य होता. भ्रातृन भ्रातृ म्हणजे भाऊ सगळे भावंड सगळे कौरव हे भाऊच होते. एवढंच काय त्याचा रक्ताचा भाऊ कर्ण तोही तिकडच होता. भ्रातृन पुत्रान म्हणजे पुत्रवत स्वतःचेही आणि त्यांचेही. पुत्र म्हणजे आता इथं लक्ष्मणाचा उल्लेख येतो. आता तुम्ही म्हणसाल लक्ष्मण हा रामायणातला होता. महाभारतात लक्ष्मण कुठून आला तर दुर्योधनाला जुळवा मुलं झाले होते. लक्ष्मणा मुलगीचं नाव लक्ष्मणा होतं. तर तो लक्ष्मण जसा यांचा अभिमन्यू होता तसा यांचा लक्ष्मण होता. तर पुत्रान त्यांच्यानंतर पौत्रान म्हणजे त्यांचेही काही कोणी नातवंड असतील म्हणजे अर्जुनाची नातवंड. सखीस्तता म्हणजे जे कोणी त्याचे मित्र परिवार जो कोणी आहे. अश्वत्थामा आहे आता एका गुरुकुलात शिकले म्हणून मित्र झाले. श्वशुरान म्हणजे सासरे जे कोणी असतील. सुहृदश्चैव म्हणजे जे कोणी त्याचे सुहृद म्हणजे हितचिंतक आहे त्यांनाही तिथं पाहिलं.
सेनयोर उभयोरपी म्हणजे दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभं राहिल्यानंतर या सर्वांचं चित्रण, या सर्वांचे चेहरे त्याने पाहिले आणि तेथे पाहिल्यानंतर तान समीक्षस कोणतेय, तिथं सर्वांच्या समीक्ष म्हणजे सर्वांच्या समोरासमोर तिथं उभे राहिल्यानंतर सर्वान बंधून अवस्थितान त्या सर्व बंधूंना उपस्थित पाहिल्यानंतर कृपया पर्याविष्टो म्हणजे अत्यंतिक करुणेने विषीदन्नी दमब्रवीत शोक करीत, विषीदन्नी दमब्रवीत म्हणजे शोक करीत तो अर्जुन आता पुढचा श्लोक जो आहे तो सांगतो. इथपर्यंत हे जे वाक्य होतं हे संजयाचं होतं. संजय धृतराष्ट्राला सांगतोय तिथं नेमकं काय काय घडत आहे. संजयाने सांगितलं श्रीकृष्ण भगवंताजवळ त्याने विनंती केली रथ मध्ये आणून ठेवा. संजयाने सांगितलं तो रथ श्रीकृष्ण भगवंतांनी घेतला आणि दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा केला. संजयाने सांगितलं की श्रीकृष्ण भगवंत त्याला म्हणतात इथं उभे कोण कोण आहेत त्या सर्वांना पहा. संजयाने सांगितलं इथं उभे कोण कोण आहेत, कोणाकोणाची नावं, त्या सर्वांची नावं संजयाने घेऊन इथं सांगितली. आणि आता हे सर्व पाहिल्यानंतर आता अर्जुन मात्र श्रीकृष्ण भगवंताजवळ काय म्हणतो हे आता पुढच्या श्लोकामध्ये आहे की दृष्टवेमम स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थित. युयुत्सुम म्हणजे युद्धाची इच्छा धरून, युयुत्सुम म्हणजे युद्धाची इच्छा धरून समुपस्थितम या रणांगणावर उपस्थित असणाऱ्या दृष्टवेमम यांना पाहिल्यानंतर माझे जे स्वजन आहे म्हणजे सर्व काही हितचिंतक आहे याचं त्याच्यात काही ना काही नातं गुंतलेलंच आहे. सिदंती मम गात्राणी मी गळून पडत आहे म्हणजे मी माझी दोन्ही पायावर उभी राहायची इच्छा नाही. मम गात्राणी हे माझे अवयव, माझा हात काम नाही करत, माझे पाय काम नाही करत, मला पाहू वाटत नाही, मला ऐकू वाटत नाही, मला विचार करू वाटत नाही. मुखमचं परिशुष्यती माझं जे मुख आहे ते कोरडं पडून गेलाय. कोरडं कधी पडतं जेव्हा जास्त डोक्यावर ताण येतो, जास्त माणूस विचार करतो तेव्हा डोकं तोंड कोरडं पडतं. कधी निरीक्षण करून पहा, जर केलं नसेल तर आता करून पहा. वेपथुश्च शरीरेमे आणि वेफतू म्हणजे माझ्या अंगाला कंप सुटतोय. जेव्हा माणूस घाबरून जातो तेव्हा तो असा थरथर करतो. शरीरेमे माझ्या पूर्ण शरीरामध्ये आता हा कंप सुटलेला आहे. आणि रोमहर्षश्च जायते म्हणजे माझे रोमांच असे केस उभे राहिले. ते केव्हा उभे राहतात शहारे, जेव्हा काहीतरी भयानक असं चित्र पाहिलं. आता हे सगळं भयानक चित्र त्याने इथे पाहिलेलं आहे. गांडीवम श्रमसते हसतात की त्याला जो रथ होता तो सूर्यदेवाने बहाल केलेला होता आणि गांडीव धनुष्य हे इंद्राने बहाल केलेलं होतं, इंद्रदेवतेने. तर ते त्याने दिलेलं धनुष्य ते स्रंसते हसतात म्हणजे ते देखील माझ्या हातात मी असं धारण करावं एवढीही माझी हिंमत नाही आणि तेही माझ्या हातातून आता गळून पडतंय. त्वचैव परिदह्यते आणि माझी त्वचा ही जळजळ करते, जास्त ऊन पडल्यावर जळजळ करते त्याप्रमाणे. नच शक्नो व्यवस्थातो आणि मी आता समर्थ नाही. कशासाठी? व्यवस्थातो म्हणजे मी उभा राहण्यासाठी देखील समर्थ नाही. भ्रमतीवच मे मन आणि मला आता भरकटल्यासारखं होत आहे म्हणजे चक्कर आल्यासारखं होत आहे. निमित्तानीच पश्यामी विपरीतानी केशव नच श्रेयोन पश्यामी हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानीच पश्यामी म्हणजे चिन्हे सुद्धा माझ्या सर्व विपरीत दिसत आहेत. विपरीतानी केशव, केशव म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचा इथं नामोल्लेख केला. नच श्रेयोनु पश्यामी हत्वा स्वजनमाहवे. नच श्रेयो म्हणजे मला असं वाटत नाही की माझं कल्याण होईल, मला असं दिसत नाही. का तर स्वजन माहावे की हे जे माझे कोणी स्वजन इथं उपस्थित आहे यांना मारून माझं काही कल्याण होईल असंही मला आता काही वाटत नाही. न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानीच किन्नो राज्यन गोविंदम किम भोगेर जीवितेनो. अत्यंत महत्वाचा की विजयाची व राज्य सुखाची इच्छा नसल्यामुळे अर्जुनाकडून समर्थन की न कांक्षे विजयम कृष्ण की मला त्या विजयाची इच्छा नाही, मला त्या विजयाची आकांक्षा नाही. नच राज्यम सुखानीच मला त्या राज्याची देखील अपेक्षा नाही, आकांक्षा नाही. किन्नो राज्येन गोविंद मी त्या राज्याचं गोविंदा हे भगवंता मी त्या राज्याचं काय करू. किम भोगेर जीविते नवा मी त्या भोगाचं काय करू. म्हणजे मनुष्य जे कमवतो ते कोणासाठी कमवतो? परिवारासाठी, लेकरा बाळासाठी. आणि तर परिवाराला मारून जर या पृथ्वीवर राज्य गाजवायचं, अधिपत्य करायचं तर त्याला काय अर्थ आहे? अर्जुनाची ही अत्यंत शोकाकुल झालेली व्यवस्था अर्जुन श्रीकृष्ण भगवंताजवळ सांगतोय. मुळात तसं पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या युद्धाची काही गरज नव्हतीच.
कारण एवढं सर्व घडल्यानंतर देखील लाक्षागृहाचा प्रसंग घडला, द्रौपदीचा प्रसंग घडला, वनवासाचा प्रसंग घडला, अज्ञातवासाचा प्रसंग घडला. एवढं घडल्यावर देखील अर्जुनांनी म्हणा, पांडवांनी म्हणा, काय मागितलं? 5 गावं द्या, आम्ही त्याच्यावर समाधानी आहोत, आम्ही सगळं विसरायला तयार आहोत. आता धर्म क्षत्रिय होता, क्षत्रियाचा धर्म असतं राज्य करणं, युद्ध करणं. दुसरं कर्म आम्ही करू शकत नाही. मग ते कर्तव्य कर्म पार पाडण्यासाठी, तो धर्म जोपासण्यासाठी आम्हाला राज्याची गरज आहे. उलट तसं पाहायला गेलं तर पूर्ण राज्यावर अधिकार हा त्यांचा आहे, परंतु तरीही ते सोडायला तयार आहे. फक्त 5 गावं मागायला तयार झाले, 5 गावात संतुष्ट व्हायला तयार झाले, परंतु तरीही दुर्योधनाची मात्र इच्छा झाली नाही. कारण त्या धनसंपत्तीमध्ये, त्या मालमत्तेमध्ये, त्या भोगामध्ये, त्या राज्यामध्ये गुंतलेलं ते मन काही सुटलं नाही. आणि एवढे घोर कर्म केले त्या याच्यासाठी. आपण पाहतो राजकारणामध्ये काय काय लोक करतात. किती 50 आमदार नेले होते म्हणे वाटत 3 वर्ष आधीची गोष्ट. तर म्हणजे कितक्या खालच्या स्तरावर माणूस या संपत्तीसाठी, या मोहामुळे किती खालच्या स्तरावर जाऊ शकतो. दुर्योधनाचं चित्र, दुःशासनाचं चित्र, अवघ्या कौरवांचं चित्र, त्या शकुनीचं चित्र आपण पाहिलं. आणि तिथं आता त्याचा एक सद्विवेक बुद्धी मनुष्याची तिथं सरून जाते. जिथं मोह हा उत्पन्न होतो की मला हे पाहिजेत, मला हे पाहिजेत, आणि त्यासाठी मी काहीही करेन. तर काहीही म्हणजे ते चांगलं की वाईट ह्या गोष्टीकडे लक्ष जात नाही, विचार होतच नाही. आणि म्हणून एवढे वाईट कृत्य केले, जसं सांगितले होती पहिल्या दिवशी ती कथा सांगितली होती की डोळ्याने पाहिलं आणि मग शेवटी पाठीवर पडल्यावर डोळे रडले. कारण पाहिलं त्यांनी होतं. असे सगळे कर्म फिरून आले आणि इतका भयानक मृत्यू झाला, इतका भयानक. दुःशासनाचे भीमाने अक्षरशः ते हात उफाळून टाकले, ते पाय उफाळून टाकले. त्या पोटामध्ये असे 5 बोट घालून असे रक्त बाहेर काढलं. ते रक्त पेलं. कोणता माणूस पिऊ शकतो? ते चांबलं त्याने खाल्लं आणि त्या रक्ताने त्या द्रौपदीचे केस धुतले. दुर्योधनाच्या अक्षरशः क्षत्रिय असून त्याच्या मांडीवर प्रहार करून त्याला मारलं. किती म्हणजे कर्म फिरून आले. असं एक आख्यायिका आहे की मांडव्य ऋषीने एका कीटकाच्या पार्श्वभागामध्ये किडा टोचला होता, नाही कीटकाच्या पार्श्वभागामध्ये काटा टोचला होता. तर सुरी असते ना, सुरी, ती आतमध्ये घालून हत्या करण्यात आली. भीष्माने असा बाण घेतला, साप होता, सापाला असं गुंडाळलं, असं काट्यावर फेकून दिलं. तर जवळपास कित्येक ना काय दिवस त्या बाणाच्या शय्येवर झोपून राहावं लागलं. म्हणजे कर्म हे कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत फिरून येतच असतात. म्हणून भय असू द्या की कोणतं पाप कर्म आपल्या हातून घडू नये, कोणतं वाईट कर्म आपल्या हातून घडू नये. आणि हे असणारं भय एके दिवशी तुम्हाला निर्भय करेल तुम्ही ह्या परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी. आणि म्हणून कर्म हे फिरून येत असतात. एक सद्विवेक बुद्धी मोहामुळे त्याची ती नाहीशी झाली होती की मला आता काही दिसत नाही. तो धृतराष्ट्रावर, स्वतःच्या वडिलांशी तो युद्ध करायला तयार झाला असता. एक वेळ जर धृतराष्ट्र पांडवाकडे गेला असता तर तिथेही करायला तयार झाला असता. तो मोह तो सुटला नाही. आणि त्याच्यामुळे आता याला मोह झाला होता त्या पैशाचा, त्या संपत्तीचा, आणि इथं अर्जुनाला मोह उत्पन्न झाला आहे परिवाराचा. आता जरी अधर्म असला, इकडे धर्माची बाजू होती, इकडे अधर्माची बाजू होती, आणि जरी सर्व वाडवडील होते, सगळं काही घराणं होतं, परंतु श्रीकृष्ण भगवंतांनी शेवटी सांगितलं होतं की धर्मासाठी, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी हे युद्ध तुला करायचंच आहे. कारण आज तुम्ही केलेले हे परिश्रम, म्हणजे अर्जुनाला भगवंत म्हणतात, आज केलेले हे परिश्रम पुढच्या येणाऱ्या अवघ्या सनातन धर्मासाठी हे योग्य राहील, त्यांच्यासाठी आदर्श राहील. म्हणून जरी स्वतःचे होते, सगळे स्वतःचे होते, परंतु अधर्माची बाजू होती आणि धर्म राखण्यासाठी त्यांना हे करावं लागलं. आपल्यालाही करावं लागतं. आपल्याला माहिती लहान रेखला उगाच कशाला मारायचं, पण ते जर चुकी करत असेल तर त्याला मारावंच लागतं, तर त्याला बोलावंच लागतं. तसाच हा प्रकार आहे. फक्त फरक इतका होता, तिथं लहान्यांनी मोठ्यांना धडा शिकवला. आपण फरक वेगळा पाहतो की मोठे लहान्यांना धडा शिकवतात. असं तर 32 श्लोक पर्यंत आपण आलो होतो. किन्नो राज्येन गोविंद किम भोगीर जीविते नवा. त्यानंतर 33वा श्लोक. येशामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानीच तैमे वस्तिता युद्धे प्राणास त्यक्त्वा धनानीच.
की ज्यांच्यासाठी आम्हाला राज्यभोग किंवा ही सुखे कांक्षित म्हणजे आम्ही ज्यांच्यासाठी अपेक्षा करतो, दैमे वस्ती हे सर्वजण दैमे वस्तिता युद्धे प्राणास त्यक्त्वा धनानीच, की त्यांचे धन सोडून त्यांचं प्राण सोडून ते ह्या युद्धात उभे आहेत, की ज्यांच्यासाठी आम्हाला युद्ध करायचं आहे, ज्यांच्यासाठी याचं हे प्राप्त करायचं आहे. की आता जवळपास हे जेव्हा युद्ध झालं तोपर्यंत ते म्हातारे झाले होते सगळे पांडव, आणि म्हातारपणात आता काय गादीवर बसायचं, तर जवळपास पुढच्या पिढीसाठीच त्यांना ते राखून ठेवायचं होतं. तर ते म्हणतात की माझी सर्व पिढी तर इथं उपस्थित आहे. जवळपास अर्जुनाकडचे सगळे गेलेच होते. परीक्षित श्रीकृष्ण भगवंतांनी राखला, तो रक्षला गेला नाही, तो श्रीकृष्ण भगवंतांनी राखला. त्याचं आयुष्य जवळपास संपलं होतं, परंतु भगवंतांनी दिलं. याच्यामुळे यांच्या थोडशा जिव्हाळ्यामुळे त्याला द्यावं लागलं. याचंही काही राहिलं नाही, त्याचंही काही राहिलं नाही. तर हे जे काही मी जे काही मला प्राप्त करायचं आहे, जे काही राज्य मी प्राप्त करू इच्छितो, ते कोणासाठी करू? ती सर्व लोक त्यांच्या धनाची इच्छा सोडली, त्यांच्या राज्याची इच्छा सोडली, स्वतःच्या प्राणाची इच्छा सोडली, आणि इथं मुलगा बापाच्या विरुद्ध, बाप मुलाच्या विरुद्ध इथं उभा आहे. आचार्य पितरः पुत्रास तथैवच पितामहा मातुला शिशुरा पुत्रा शाला संबंधिन सता. आचार्य आदी स्वजनांचे वर्णन आणि त्यांना मारण्याची इच्छा अर्जुनाने प्रकट केली. आचार्य म्हणजे गुरुजन, पितरः म्हणजे काका, पुत्रास तथैवच म्हणजे मुलं, पुत्र म्हणजे जे काही मुलं आहेत, पितामह म्हणजे जे काही आजे आहेत, मातुला म्हणजे जे काही मामे आहेत, शशुरा म्हणजे जे काही सासरे आहेत, पौत्र म्हणजे जे काही नातवंड आहेत, शाला म्हणजे जे कोणी मेहुणे आहेत, संबंधी नसता आणि जे कोणी आप्त, जे कोणी श्रेष्ठ, जे कोणी हितचिंतक आहे, ते सर्व एतान्न हंतुम इच्छामि ज्ञतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्ते हेतो किन्नु मही कृते. एतान्न हंतुम इच्छामि म्हणजे या सर्वांना ठार मारण्याची, हंतु इच्छामि म्हणजे मिच्छामि म्हणजे मला मुळीच आता इच्छा यांना ठार मारण्याची नाही. ज्ञतोपि मधुसूदन म्हणजे हे मधुसूदना मला मारले यांनीच किंवा मला मारले तरी सुद्धा अपि त्रैलोक्य राज्यस्य किंवा या तिन्ही लोकांच्या राज्याच्या साठी, त्रैलोक्य राज्यस्य म्हणजे फक्त हस्तिनापूरचं राज्य नाही, तर तिन्ही लोकांचं जरी राज्य भेटत असलं तर किन न महिकृते या पृथ्वीसाठी मी तरी काय सांगावे. म्हणजे या फक्त या हस्तिनापूरच्या राज्यासाठी नाही, तर यांना मारून जर मला तिन्ही लोकांचं जरी राज्य भेटत असेल तरी मला ते राज्य नको, मला ती संपत्ती नको. मी या पृथ्वी मातेला काय उत्तर द्यावं, मी पुढच्या पिढीला काय आदर्श ठेवावा. निहत्य धार्तराष्ट्रांना कापती साज्जनार्दन पापमेवाश्रयी तस्मान हत्वैताना ततायन. निहत्य म्हणजे यांना मारून, या धृतराष्ट्रांच्या मुलांना मारून, प्रीती साज्जनार्दन मला कोणतं सुख भेटेल, पापमेवाश्रयी तस्मान आणि यांना मारल्यावर ह्याच्या आतताईंना मारलं, जरी ते अधर्माच्या बाजूने असले तरी कर्म हे कर्मच असतं. वाईट केलं तर वाईटच फळ होणार आणि चांगलं केलं तर चांगलंच फळ होणार. म्हणून यांना मारल्यावर मी कोणता सुखात जाणार आहे, मी कोणता स्वर्गात जाणार आहे. म्हणून अर्जुन हा व्यथा त्या श्रीकृष्ण भगवंताजवळ आता मांडतोय की पापमेवाश्रयी तस्मान हत्वैताना ततायन, की मी पापालाच जाणार, हे तर जाणारच आहे, त्यांची तर झालीच अधोगती, पण तो करतो म्हणून मीही तसं करावं, तर त्याच्यातनं माझ्यात फरक काय. ते प्रेमानंद महाराजजी जे आहे त्यांचा एक व्हिडिओ असा आला होता की जर समोरच्याने तुम्हाला एक मारली, कानात मारली, तुम्ही बाजूला निघून गेले तर तुमच्यातनं त्याच्यात फरक आहे, आणि जर तुम्ही त्याला मारली तुमच्यातनं त्याच्यात फरक नाही, तोही तोच आहे, तुम्ही तेच आहे. पण आता शेवटी व्यवहार बुद्धी आणि बाकीच्या गोष्टीमुळे तसं करावं लागतात, कलियुग आहे. पण आता ते गोष्ट मी तुमच्यावर सोडतो, ते काही मी सांगत नाही असं करा की तसं करा. त्याच्यातून आपल्यात काही फरक नाही, पण हा शेवटी सहनशक्तीचा एक कुठं अंत असतो. जसं अहिंसा परमो धर्म वगैरे, आणि त्याचे पुढचं वाक्य सगळं सनातन धर्म आता उलटूनच पडलाय मंदिरं वापस घेण्यासाठी, जेणे ते मार्ग अवलंबण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे. शेवटी सहनशीलतेचा कुठेतरी अंत असतो, तो अंत तिथं झालेला आहे. अंताच्याही पलीकडे आता गोष्टी गेलेल्या आहेत, असो तो वेगळा विषय आहे. तस्मान नारहा वयम हंतून धार्तराष्ट्रां स्वबांधवान स्वजनं ही कथम महत्वा सुखिना श्याम माधव. तस्मान नारहा वयम हंतून म्हणजे त्या सर्वांना मारून, त्या सर्वांना धार्तराष्ट्राच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलांना मारण्यास आम्ही योग्य नाही. स्वजनम ही कथम हत्वा, आपल्याच कुटुंबाला मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ शकतो. म्हणून माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही.
कारण आपल्या कुटुंबियांना मारून आमचं सुख कसं होणार. वारंवार अर्जुन कोणत्या ना कोणत्या शब्दातून कोणत्या ना कोणत्या भावनेतून भगवंताला समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि श्रीकृष्ण भगवंत देखील ऐकू राहिले. असं म्हणतात की उत्तम वक्ता हा आधी उत्तम श्रोता असतो. काहीतरी बोलण्याआधी काहीतरी ऐकायला शिका. म्हणजे जर तुम्हाला सभासाधी असेल किंवा चार लोकातही असेल तर आधी ऐकायला शिका की समोरचा बोलतो काय. भांडणं होता तिथं समोरचा ऐकत नाही कोणी. आपलेच बाजू मांडायच्या मागे राहतो, समोरच्या कोणी ऐकत नाही. एखाद्या वेळेस ऐकल्यानंतर ते लवकर मिटू शकतं, परंतु इथं कोणी ऐकायलाच तयार नाही. तसंही कलियुगच आहे. तर श्रीकृष्ण भगवंत इथं श्रवण करू राहिले, फक्त ऐकू राहिले. कारण आता 17 अध्याय जर त्याला सांगायचे आहे, एवढा म्हणजे 48 मिनिटं माईक हातामध्ये घ्यायचं आहे, तर कमीत कमी 4 मिनिट 8 सेकंद तरी त्याची गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतस कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहेच पातकम. की यद्यपेतेन जरी या लोभाने यांची बुद्धी भ्रष्ट झाली, म्हणजे कौरवांची बुद्धी भ्रष्ट झाली. कुलक्षय कृतम दोषम म्हणजे कुलाच्या नाशाचा उत्पन्न झालेला दोष किंवा मित्रद्रोहेच पातकम आणि मित्रांसोबत जो द्रोह होईल, जो त्यांची हत्या करणारे जे पाप लागेल, पातकम म्हणजे ते पाप. कथम न ज्ञेयम अस्माभि, कथम म्हणजे का बरे मी काय याचा विचार करू नये. कथम न ज्ञेयम अस्माभि, माझ्याजवळ तर ती सद्विवेक बुद्धी आहे, त्यांच्याजवळ नसेल, परंतु मला तर कळतंय, मग मी का विचार करू नये. कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन, की जरी लोभामुळे यांची बुद्धी भ्रष्ट झाली, यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष, या आपल्या कुळाचा नाश झाल्यावर काय दोष लागू शकतो, काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, समाजात काय आदर्श निर्माण होऊ शकतो, किंवा मित्रांशी वैर करण्याचे पातक यांना दिसत नसले तरी काय झालं, हे जनार्दना, परंतु कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष मला स्पष्ट दिसतो आणि मला या पापापासून परावृत्त होण्याचा विचार मी का करू नये, असं भगवंताजवळ तो प्रार्थना करतो. त्यांना कळत नाही म्हणून काय झालं, त्यांनी शेण खाल्लं तर मी का खावं. तो वारंवार कोणत्या ना कोणत्या शब्दातून कोणत्या ना कोणत्या भावनेतून भगवंताजवळ प्रकट होतोय. कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मोमी भवत्युत. कुलक्षय प्रणश्यन्ति, या कुळाच्या नाशामुळे कुलधर्म जो आहे आपला, जो सनातन आहे, तो धर्मे नष्टे कुलम कृष्णम, धर्माचा नाश झाल्यावर संपूर्ण कुलम कृष्णम अधर्मोमी भवत्युत, की कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळ धर्म नाहीसे होतात आणि कुळ धर्म नाहीसे झाले असता कुळात मोठ्या प्रमाणावर पाप फैलावते. की जे काही कुलधर्म आहेत ते कुलधर्म जर कुळाचा नाश झाला तर आपली काय वेली चालू आहे किंवा आपलं काय कुलधर्म आहे, किंवा जसं आपण म्हणतो एखादं आराध्य दैवत आहे तर त्याचं विधिविधान असेल, किंवा प्रत्येक घराण्याचा, आता हे जे कोणी राजे लोक होते प्रत्येक घराण्याचा एक वेगळा इतिहास असायचा, एक वेगळी नीती असायची. त्या नीतीचं, त्या संस्कारांचं त्यांचं बीजारोपण पुढच्या पिढीला होणार नाही, कारण हा कुळाचा एक प्रकारे नाश आहे. मुलांना तर ते मारूच, परिवाराला तर ते हत्या करूच राहिले, परंतु हे पाहिल्यानंतर की आपले वाडवडील किंवा आपले पूर्वज यांनी संपत्तीसाठी जर असं कार्य केलं तर आपण का करू नये. पुढची पिढी नक्कीच विचार करेल. जर एखाद्या पदासाठी, एखाद्या प्रतिष्ठेसाठी एखादी व्यक्ती नाही त्या स्तरावर, की आधी त्या व्यक्तीला लोक मानतात, आधी त्या व्यक्तीचं भजन पूजन करतात, सगळे लोक येता जाता नमस्कार करतात, परंतु ती व्यक्ती जर अशी कृत्य करत असेल, असं एखाद्या पदासाठी, एखाद्या प्रतिष्ठेसाठी असं कार्य करत असेल, तर बाकीचे विचार करतीलच की मग आम्ही का करू नये, आम्ही कोणाचं वाईट केलंय. जर फुकटात भेटू राहिलं, जर यांना मोह सुटला नाही तर मग आम्हाला का सुटावा, वाटणं साहजिक आहे. म्हणून येणेकरून काय होतो तर कुळाचा नाश होतो, त्या कुलधर्माचा नाश होतो. जो कुळाचा धर्म आहे, जी नीती आहे, जे संस्कार आहे, त्याचा नाश होत असतो, कुळाचा नाश होत असतो. आणि तेणे करून मोठ्या प्रमाणात हे पाप फैलावतं. म्हणजे या पिढीकडून यांनी कर्म केले, यांना जे लागायचं ते लागलं, परंतु यांनी त्यांचं पाहून केलं म्हणून यांनाही लागणार, हे काही सुटणार नाही. कर्माच्या बंधनापासून कोणी सुटत नाही. 3ऱ्या अध्यायात आपण पाहणारच आहोत. कोणतीही कृती, आपली लहानात लहान कृती, की आपण म्हणतो की चालताना देखील आपण जर किड्या मुंग्या असतील, दिसत असतील, तर ते आपण चुकवायला पाहिजे. का तर त्या कृती देखील पुढे जाऊन एक मोठा इम्पॅक्ट पाडू शकतात. की जसं मानभाव पंथात सिद्धांत असा सांगितला जातो की जर तुम्ही या बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, म्हणजे आता तुम्ही रस्त्याने चालताय
आणि मुंग्यांची लाईन आहे, तुम्हाला दिसतंय मुंग्यांची लाईन आहे, परंतु तरी मुद्दामून त्याच्यावर पाय ठेवा, तर याचा परिणाम काय होईल माहितीये की उद्या मुंगळ्यांची लाईन चालू असेल तेव्हा तिथं पाय ठेवायला तुम्ही विचार करणार नाही, कारण तिथं कठोर झालं मन. या मुंग्यांचा जीव घेताना काही वाटलं नाही, मुंगळ्यांचा जीव घेताना काही वाटणार नाही. मुंगळ्यांचा जीव घेतल्यावर जे कीटक असतात कॉक्रोच वगैरे त्यांचा जीव घ्यायला काही वाटणार नाही. त्यांचा जीव घेतल्यावर पक्ष्याचा जीव घ्यायला काही वाटणार नाही. पक्ष्याचा घेतल्यावर प्राण्याचा घ्यायला काही वाटणार नाही. प्राण्याचा घेतल्यावर मानवाचा घ्यायला काही वाटणार नाही. म्हणून बारीक बारीक गोष्टी, आता मुंगीचा माणसाचा काही प्रश्न नाही, ते गाडी चालवता चालवताही रस्त्यात आली जाणारच आहे, परंतु जर तुम्हाला दिसतंय तर तुम्ही ते टाळायलाच पाहिजे. जर तुम्हाला ते दिसतंय, जर तुम्हाला ते कळतंय तर तुम्ही ते टाळायलाच पाहिजे. नाही टाळलं तर काय होतं, त्या घडीकरता काहीच होणार नाही, तेवढ्या वेळेला काहीच फरक पडणार नाही, परंतु तुमचं मन कठोर होईल आणि मन कठोर झाल्यावर हा जो प्रसव आहे तो वाढत जाईल आणि या छोट्या गोष्टीपासून एक दिवस एवढी मोठी गोष्ट प्रभवेल. आणि जर मुंगीच्या हत्येने समजा मुंगी आपल्याकडून चुकून मारल्या गेली तर आपण म्हणू शकतो की किंचित प्रमाणाचं पाप लागतं, परंतु त्याच्यामुळे जे कठोरत्व आलं, त्याच्यामुळे जर मनुष्याची हिंसा करायला तुम्ही तयार झाले तर तिथं किती पाप लागतं. मग ते ह्याच कठोरत्वामुळे झालं. या मुंगीची हिंसा केली म्हणून तो दिवस ओढवला, म्हणून तो संस्कार बीजारोपित झाला. म्हणून आपणही करताना की सयत प्रमाणम कृते लोकस्था जणू वर्तते, की जी कोणी श्रेष्ठ व्यक्ती आहे, जी कोणी जगाला मान्य अशी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं लोक अनुकरण करतात, अनुसरण करतात. नाही त्यांचं, परंतु आपण आपल्या जी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी तरी या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. म्हणून घरातल्या घरात बोलताना सुद्धा, वागताना सुद्धा आधी त्यांच्या मनाचा विचार करावा की त्यांच्या मनावर काय प्रभाव पडू शकतो. तुमच्या भावकीच्या काही भांगडी असतील त्या राहू द्या एका बाजूला, त्यांच्या समोर या गोष्टी करायच्या नाही. आजचं सत्र आपण इथंच थांबवू, कारण सगळ्यांचाच जे म्हणणं होतं सगळ्यांचेच 15 श्लोक म्हणून घ्यायचे.